मुद्द्यावर शैलेंद्र देवळावकर सरांना विचारूया. आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत ते. शैलेंद्र सर, सोनं भारतामध्ये आणलं जाते. खरं तर ते सोनं भारताचंच आहे, ते भारताने काही विकत घेतलेलं नाहीये. पण नेमकं या काळामध्ये ते सोनं भारतामध्ये परत आणण्याचं नेमकं कारण काय असू शकतं आंतरराष्ट्रीय घडामोडींचा विचार करता? कारण ही छोटी प्रोसेस नाहीये, जरी नेहमीची असली तरी सुद्धा. निश्चितच जरी याच्याकडे फारसा मीडिया ग्लेअर गेलेला नसला किंवा लक्ष फारसं गेलेलं नसलं तरी नक्कीच महत्वाची बाब आहे. आपण जवळपास 100 टन सोनं हे आपल्याकडे आणलेलं आहे. आणि आता याच्यातनं 2-3 गोष्टी या स्पष्ट होतात. एकतर यातनं मुख्य फायदा आपला असा होणार आहे की आपण या स्टोरेजवरती ज्या लंडन मधल्या बँक ऑफ इंग्लंडसाठी जे आपण पैसे मोजत होतो ते आता पैसे आपले निश्चितपणे वाचणार आहेत. कारण हे केवळ 100 टन सोनं आणून आपण थांबणार नाही आहोत. तर आता पुढच्या काळामध्ये आणखीनही अशाच पद्धतीने सोनं परत भारतामध्ये आणण्याचा आपला मनोदय आहे. आणि त्यामुळे आपण एकतर त्यामुळे जो पैसा आपला खर्च होतो याच्यासाठी, त्याच्या फीस देण्यासाठी वगैरे, तो निश्चितपणे वाचणार आहे. दुसरा मुद्दा असा आहे की कोणत्याही देशाचं जो फॉरेक्स असतो, या फॉरेक्समध्ये साधारणतः सोन्याचं प्रमाण हे आता वाढवण्याकडे बऱ्याच देशांचा कल आहे. म्हणजे यामध्ये आपण असं बघतो की याच्यात परकीय चलन हे मोठ्या प्रमाणावर असतं. विशेष करून डॉलरचं प्रमाण हे कोणत्याही परकीय चलनामध्ये 50% जास्त असतं, परंतु सोन्याचं प्रमाण हे 4 ते 5% असतं. अनेक देशांचा कल आता असा आहे की परकीय चलनामध्ये सोन्याचं प्रमाण जे आहे, ज्याला आपण फॉरेक्स म्हणतोय, 10% आसपास आणण्याचा प्रयत्न हा त्यांचाही चालू असतो. आपला सध्या जो फॉरेक्स आहे साधारणतः 650 अब्जचा आसपास आहे. तो 10% पर्यंत आपल्याकडे साधारणतः 57 अब्जचं सोनं हे आपल्याकडे आहे, जर आपण ते 822 टनचा जर विचार केला. आणि त्याच्यातनं केवळ आपणच नाही आहोत की जे बँक ऑफ लंडन मध्ये ठेवतो. 3 पद्धतीने हे सोनं स्टोअर केलं जातं. एक तर बँक ऑफ लंडन मध्ये स्टोअर केलं जातं, त्याच्यानंतर इंटरनॅशनल सेटलमेंट बँक आहे त्यामध्ये हे स्टोअर केलं, आणि 1/3 जे आहे ते भारतामध्ये साधारणतः ठेवलं जातं. एकतर आता आपली स्टोरेज कॅपॅसिटी ही वाढलेली आहे, हा याच्यातनं होतं. दुसरं, आपल्या अर्थव्यवस्थेमधला कॉन्फिडन्स जो आहे, आत्मविश्वास जो आहे, तो निश्चितपणे वाढला जातो. ऍज हे सगळं राईटली मेन्शन केलेलं आहे, आता सरांनी पण सांगितलेलं आहे की याच्यामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास वाढण्यासाठी निश्चितपणे मदत होती. आणि आता एक ट्रेंड चालला. हा ट्रेंड काय फक्त भारतामध्ये असा भाग नाही, जवळपास 76 देशांच्या सेंट्रल बँका ज्या आहेत या आता मोठ्या प्रमाणावरती सोने खरेदी या करता आहेत. आणि ऑफकोर्स त्याच्यामुळे तुमच्या चलनाला देखील एक पद्धतीचा बॅकअप जो असतो ते निश्चितपणे मिळतो. आपणही म्हणतो की सगळं मेन ट्रेडिंग जे आहे, गोल्ड मधलं ट्रेडिंग असेल, ऑइल मधलं ट्रेडिंग असेल किंवा डिफेन्स इक्विपमेंट्स असतील, ते प्रामुख्याने डॉलरमध्ये होणार हे ट्रेडिंग आहे. आता अनेक देशांमधनं लोकल करन्सीजला प्रमोट करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहेत. चीनने मात्र याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पुढाकार घेतलेला आहे. चीन सोन्याचा संचय हा मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे वाढवतो. तसं टर्कीमध्ये आहे. हाच प्रकार रशियामध्ये देखील हा घडतो आहे. याचं फक्त एक आंतरराष्ट्रीय त्याला एक अँगल जो आपल्याला अलीकडच्या काळामध्ये म्हणता येईल की अचानक 1 वर्षामध्ये ह्या प्रकारचा वेग हा का वाढला आहे, असं जर जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला नक्कीचपणे आहे की ज्या पद्धतीने अमेरिकेसारखे देश एकतर्फी आर्थिक निर्बंध हे अनेक देशांच्या विरुद्ध कोणती पूर्वसूचना न देता किंवा युनायटेड नेशन्सला कॉन्फिडन्समध्ये न घेता लावता आहेत, त्यामुळे अनेक देशांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण आहे. रशियाच्या विरुद्ध 5,500 निर्बंध लावले. उद्या चीनला थोडीफार भीती आहे की उद्या काही तैवानच्या संदर्भात क्रायसिस झाला, असं होऊ शकतं. यातला एक अँगल मात्र मला निश्चितपणे आपल्या सगळ्या प्रेक्षकांपुढे मांडायचा आहे. तो म्हणजे भारत आता अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेच्या प्रत्येक निर्णयाला आपल्या नॅशनल इंटरेस्टच्या आधारावरती चॅलेंज करायला लागलेला आहे. आणि फार महत्वाची बाब आहे. रशियाकडनं तेल विकत घेऊ नका म्हणून आपल्याला सांगितलं होतं. आपण जवळपास $6 बिलियन प्लस तेल रशियाकडनं विकत घेतलेलं आहे. आणि अगदी नुकतंच एक फार महत्वाची घडामोड घडली, ते म्हणजे अमेरिकेने इराणवरती आर्थिक निर्बंध टाकलेले असताना, आपल्यावर दबाव असताना देखील चबहार जे बंदर आहे हे इराणच्या बंदराचं पहिल्यांदा इतिहासामध्ये असं घडलं की त्याच्या व्यवस्थापनाचं 10 वर्षाचं कंत्राट हे भारताने मिळवलेलं आहे. आणि यामध्ये अमेरिकेने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सुतोवाच केलेला आहे की भारताला याची किंमत मोजावी लागेल. त्यामुळे भारतासारखे अनेक देश आपल्याकडे सोन्याचा साठा वाढवत आहेत. त्याच्या मागचे डॉलरची मक्तेदारी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कमी करण्याचा देखील एक अँगल असू शकतो. केवळ हेच कारण असं नाहीये, परंतु हा एक लॉंग टर्मच्या दृष्टीने अनेक देश विचार करत आहेत आपल्या लोकल करन्सीला प्रमोट करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये डॉलरचं जे वर्चस्व आहे, जी हेजमनी आहे, जे ती कमी करण्याच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे त्या अँगलनी घेतले गेलेले पाऊल आहे. परंतु यातनं एक बाब नक्कीच निश्चितपणे होतं की आपला त्याच्यातनं आर्थिक फायदा हा ज्याच्या आपल्याला ते ठेवण्यासाठी लागणारा जो फीजचा फायदा असेल, स्टोरेजसाठी जो आहे, तो निश्चितपणे आपला वाचणार आहे. आणि कॉन्फिडन्स आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढण्याचा त्याच्यातनं मेसेज हा येणार आहे. मोडक सर, मला एक सांगा.